आज आपण पाहतोय की महालक्ष्मी सरस 2024 याचा आज समारोप होता। शेवटचा दिवस आहे। आज विशेष म्हणजे स्थानिकांनी या ठिकाणी बऱ्यापैकी गर्दी केली आहे। काय वाटतं आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि हे सगळं प्रदर्शन पाहताय? विशेष म्हणजे गावचे पदार्थ हे थेट मुंबईकरांच्या भेटीला आले। नाही, खूप छान वाटतंय आणि अशा प्रदर्शनांची ऍक्च्युली खूप गरज आहे, कारण खूप ऑर्गॅनिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला इकडे मुंबईमध्ये पटकन बघायलाही मिळत नाही। प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यामधनं इथे बीड म्हणा किंवा अजून उस्मानाबाद म्हणा, सांगली म्हणा, वेगवेगळ्या शहरातनं इकडे लोक आलेली आहेत आणि इथे सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्या आपल्याला इकडे बघायला मिळत नाही त्या सगळ्या आहेत। आणि इनफॅक्ट आजचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे जास्त डिस्काउंटमध्ये ते आपल्याला उपलब्ध करून देत आहेत। तर मी तर म्हणते सगळ्यांनी लवकरात लवकर या आणि एक्झिबिशनचा आस्वाद। अगदी ह्या एक्झिबिशन मध्ये तुम्हाला काय चांगलं वाटलं जे शहरामध्ये नाही पण ते गावखेड्यात लपलंय? इथे वेगवेगळ्या प्रकारच्या आपण पापड म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आहेत, बीज आहेत। तुम्ही जर झाडं लावणार असाल किंवा काही कोणाला शेतीची आवड आहे त्याच्या बियाणांपासनं तेल आहेत जे अगदी कच्ची घाण्यावर आलेले, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत ज्या डाळी हातसडीचे तांदूळ वगैरे आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे बघायला मिळत पण नाहीत। या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी अवेलेबल असणं ही खूप मोठी गोष्ट आहे। खरं तर महाराष्ट्र शासन उमेदच्या वतीनं हा उपक्रम राबवला गेला आहे आणि विशेष म्हणजे मुंबईकरांना ह्या गोष्टी भेटणं सहजासहजी शक्य नाही आहे। काय वाटतं शासनाकडे तुमची काय मागणी असेल या संदर्भात? शासनाकडे अशी मागणी आहे की वर्षातनं ऍटलीस्ट 2 प्रदर्शन असे, की जसं हे आता हिवाळ्यामध्ये आहे तसं तुम्ही एक उन्हाळा झाल्यानंतर वगैरे एक असे वर्षातनं 2 जरी प्रदर्शन असे असले आणि रिझनेबल ह्याच्यामध्ये, तर सगळ्या गोष्टी इथे आम्हाला अवेलेबल होतील आणि मग कुठली गोष्ट मिळण्यासाठी हे करण्यासाठी 6-6 महिन्याने अवेलेबल झाले तर आम्हाला वर्षभराचा स्टॉक घेऊन ठेवता येईल। अगदी म्हणजे पाहतोय की आपण महालक्ष्मी सरस हे वर्षातून एकदाच भरतं आणि विशेष म्हणजे या ठिकाणच्या जे ग्राहक आहेत त्यांची अशी मागणी आहे की हे वर्षातून किमान 2 वेळा तरी असायला पाहिजे, जेणेकरून गावच्या पदार्थाची चव हे मुंबईकरांना चाखता येईल। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।